पहिलं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विनोद पाटील. पहिला चेंडू अक्रॉस लाईन ने खेळून काढलाय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडू जाईल सीमा पार. पहिल्या चेंडूवरती दमदार चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलाय फलंदाज नितीन पाटील ना. दुसरा चेंडू इथे फटका चांगला आहे. पुन्हा एकदा हवेतून खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू वन बाउंड सीमा पार. दमदार चौकार. दोन चेंडूंच्या समाप्तीनंतर 8 धावा. पहिल्या दोन चेंडूवरती 2 चौकार. यावेळी हलक्या हाताने खेळून काढल्या. क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. चेंडू आडवेल फेकेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. तीन चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा डबलक्यावरती 9 धावा. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर गोलंदाज विनोद. पहिल्या दोन चेंडूवरती 2 चौकार नितीनच्या बॅट बंद आल्यात. तिसऱ्या चेंडूवरती सिंगल आली आहे. डावकऱ्या त्याचा फलंदाज स्ट्रायकरवरती. पहिला चेंडू मोठा फटका केल्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. रमेश येतोय चेंडूवरती. चुकी होणार नाही. फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक पहिला. हेड उठणे संघाला. धन्यवाद. उमेश बाद होतोय. पहिला चेंडू फेस करत होता उमेश. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. टॉपेज लागले आणि मिडॉनच्या क्षेत्ररक्षकांना चांगला झेल टिपलाय रमेशनं. नवीन फलंदाज शनिदास काळन. पहिलं षटक हाताल तो गोलंदाज विनोद पाटील. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावा डबलकावरती 9 धावा 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. इथे बॅकफुटला घेऊन पंच केलाय. गॅप मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक धावत आहेत. त्यांच्या आवाक्या बाहेर चेंडू जाईल सीमा पार. तिसरा खेळ समाप्त झाला. 13 धावा धापलक्यावरती एका गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न. दाद मागितली जाते आणि दाद उचलून धरली. दुसरा झटका हेड उठणे संघाला 13 या धावसंख्येवरती.
नवीन फलंदाज दिलीप येत आहेत. शनिदासनं चौकार ठोकला होता, तदनंतर पायचीच्या स्वरूपात बाद झालाय. पहिलं षटक समाप्त झालं. 13 धावसंख्येवरती 2 गडी बाद झालेत हेडूटणे संघाचे. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर गिरीश पाटील. पहिल्या षटकासाठी 4 मिनिटांचा अवधी घेतलाय. धन्यवाद संदप संघ. इथे मोठा फटका केल्याचा प्रयत्न, चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक सतीश होते, थांबलेत. एक धाव कंप्लीट आणि जोपर्यंत फेकी करेन तोपर्यंत दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावा डबलकावरती पाहायला मिळत आहेत 15 धावा. इथे हलक्या त्याने खेळून काढलाय. गलीमध्ये क्षेत्ररक्षक फंबल होत आहेत. बॅकअप चांगलं आहे पंकजचं. चेंडू आडवेल फेकेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते एका धावेच्या मदतीनं. धावा डबलकावरती 16 धावा 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. या पुढचा सामना आगासन बी विरुद्ध दिवा या 2 संघांमध्ये. कोलवा टप्प्याचा चेंडू टॅप केला. चेंडूला सरळ खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत. मधुकर चांगला क्षेत्ररक्षण, फेकी सुद्धा चांगली होती. एक धाव मिळते या चेंडूवरती. चांगलं क्षेत्ररक्षण झालं मधुकरचं, फेकी सुद्धा चांगली केली. एक धाव मिळाली एका धावेच्या मदतीनं. धावसंख्या 17 धावा 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. गिरीश वेळेस पुन्हा एकदा फटका चांगला इनफिल्डच्या डोक्यावरून खेळून काढलाय. सतीश येत आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा इथे सुद्धा कंप्लीट होत आहेत. 2 धावींच्या मदतीनं धावसंख्या डबलकावरती 19 धावा 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केला विनोदनं. या षटकामध्ये आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात गिरीशनं. 5वा चेंडू दुसऱ्या षटकातील. स्टान्स बदललाय. इनफिल्ड वरून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येत आहेत. मधुकर पुन्हा एकदा दुसरीचा प्रयत्न. 2 धावा पुन्हा एकदा मिळत आहेत. आधीच स्टान बदलला होता त्यामुळे गोलंदाजाला संधी मिळाली योग्य टप्प्यावरती चेंडू फेकण्याची. 21 धावा दापलकावरती. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. गिरीश पुन्हा स्टान्स बदललाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यष्ट्यांचा वेध घेतोय चेंडू. फलंदाज होतोय बाद. ट्रिपल अचितच्या स्वरूपात तिसरा झटका हेडूटने संघाला. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय सुभाष पाटील. मीट ट्रॉफी शॉपचे प्रोप्रायडर ओनर सुभाष दादा पाटील. दत्तनगरला आपण तो शॉप बघतोय. चांगले चांगले ट्रॉफीज त्यांच्या माध्यमातून पुरवल्या जात आहेत. 2 षटकांसाठी 8 मिनिटांचा अवधी घेतलाय. चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी केली आहे. आतापर्यंत 20 मिनिटाचा अवधी आपण 4 षटकांसाठी दिलाय. त्यामध्ये 2 षटकांसाठी 8 मिनिटाचा अवधी घेतलाय.
स्टाकेनवरती फलंदाज दिलीप पाटील, नो स्टाकेनवरती किशोर भंडारी. या पुढचा सामना दिवा विरुद्ध आगासन या दोन संघांमध्ये. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. एक धाव मिळते. गलीमध्ये चेंडू गेला होता, गलीमध्ये खेळून काढला होता. पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्च केली आहे सुभाषनं. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या रपलकावरती 22 धावा. तिसरं षटक मार्गस्थ गोलंदाज सुभाष पाटीलचं. स्टाकेनवरती फलंदाज किशोर. टॅप केला चेंडू. क्षेत्ररक्षक आहेत षटकावरला. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मिळते एका धावेच्या मदतीनं. धावसंख्या रपलकावरती 23 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. स्टाकेनवरती फलंदाज दिलीप पाटील. लोअर फुलटॉस चेंडू. ड्राईव्ह केला चेंडूला. क्षेत्ररक्षक येत आहेत लॉंग ऑनचे. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती पोहोचतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या रपलकावरती 25 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना सुभाष पाटील. किशोरसाठी हा चेंडू शॉर्ट ऑफ लाईन चेंडूचा पुल केलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत. मिड विकेटचे चांगले क्षेत्ररक्षण. वेगवान फेकी, चांगली फेकी पाहायला मिळते रमेशच्या माध्यमातून. एक धाव मिळते एका धावेच्या मदतीनं. धावा रपलकावरती पाहायला मिळत आहेत 26 धावा. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 26 धावा रपलकावरती. चांगली गोलंदाजी होती सुभाष कडनं. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेते. क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडूवरती झेल घेण्याचा प्रयत्न चांगला होता. झेल निसटलाय. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न केला जातोय. 3 धावा मिळत आहेत त्या चेंडूवरती. 3 धावांच्या मदतीनं धावसंख्या रपलकावरती 29 धावा. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. 29 धावा रपलकावरती. संधी होती झेलची. झेल निसटलाय. त्या मोबदल्यात 3 धावा सुद्धा खर्च कराव्या लागतात. जिथे एकही नव्हती तिथे 3 धावा खर्च केल्यात. ते शेवटचा चेंडू वेगवान फेकलाय पण दिशेपासून भरकटलाय गोलंदाज. अतिरिक्त धावे ती अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावा रपलकावरती 30 धावा. शेवटचा चेंडू. वेगवान चेंडू. टॅप केलाय चेंडूला. स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतात डीप कव्हर मधनं. जोपर्यंत चेंडू अडवतील फेकतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 32 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. चला पाणी घेऊन जायचंय. 12 मॅनला विनंती असेल.
3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा डबल कवरती 32 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर या पुढचा सामना आपण पाहणार आहोत. आगासन बी 40+ विरुद्ध दिवा 40+. दिवा संघाचे संगणक इथे उपस्थित झालेत. आगासन संघाचे संगणक या टॉससाठी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा गिरीश पाटील. पहिला चेंडू दिशेपासून भरकटला. गोलंदाज अतिरिक्त धाव येत. या अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या डबल कवरती 33 धावा. पहिला चेंडू अतिरिक्त धाव खर्च केले गोलंदाज गिरीश पाटीलनं. स्ट्राईक वरती फलंदाज किशोर भंडारी. किशोरसाठी हा चेंडू वेगवान होता. तेच तर्रार चेंडू पाहायला मिळतोय. कोलवार टप्प्याचा चेंडू चांगल्या रीतीने हाताळलाय. यष्टी रक्षक सुभाष पाटील टाळ्या वाजवत आहेत त्या चेंडूसाठी. चांगला चेंडू हाताळलाय. दुसरा चेंडू पुन्हा वेगवान चेंडू होता. फुल्लोर लेनचा क्षेत्ररक्षक आहेत. डीप कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरीचा प्रयत्न होता थांबवलाय दिलीप पाटीलनं. एक धाव येते एका धावेच्या मदतीनं. धावा डबल कवरती 34 धावा 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. आमच्या सोबत आज गुणलेखकाच्या भूमिकेत भावेश पाटील उंबारली हे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक नाहीयेत. चेंडू जाईल सीमा पार. येतोय चौकार. बघा सर्व संघांना विनंती असेल आपण विजय झाल्यानंतर इथून जाऊ नका. कधीही सामना खेळवण्यात येईल आपला. इथे कोलवा टप्प्याचा चेंडू चांगल्या रीतीने हाताळलाय. चांगली लाईन पाहायला मिळते. चांगली लेंथ पाहायला मिळते. गोलंदाज गिरीशच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगत होत्या. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 4थ्या षटकातील धावसंख्या डबल कवरती पाहायला मिळते 38 धावा. 38 धावा डबल कवरती लागल्यात. चला आगासन संघाचे संगणक या टॉस साठी. आगासन ब संघाचे संगणक. पुन्हा एकदा चांगला चेंडू. चांगली गोलंदाजी होती या षटकामध्ये. एक चौकार वगळता चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत गोलंदाज गिरीशनं. 3 निर्धाव चेंडू हाताळलेत. एक वाईट चेंडू हाताळला. एक सिंगल आणि एक चौकार. शेवटचा चेंडू. 38 धावा डबल कवरती. इथे शॉर्ट ऑफ लाईन चेंडूचा पूल करण्याचा प्रयत्न. वॅकेट एरियामध्ये पडतोय चेंडू. क्षेत्ररक्षक येतात मधुकर. जोपर्यंत चेंडू अडवतील फेकतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा डबल कवरती 10.00च्या सरासरीनं 40 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. 4 षटका हाताळण्यासाठी 15 मिनिटं घेतल्यात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. दोन षटकांमध्ये 16 धावा खर्च केल्या. जेव्हा दुसरं षटक हाताळलं तेव्हा 8 धावा खर्च केल्या आणि चौथं षटक हाताळलं तेव्हा सुद्धा 8 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी केली गोलंदाज गिरीश पाटीलनं. 40 धावा डबल कवरती लागल्यात. शेवटचं षटक शशांक पाटील. आगासन ब संघाचे संगणक या टॉस साठी. विनंती असेल वारंवार कॉल करण्यात येतोय. आगासन बी संघाचे संगणक या. पहिला चेंडू शेवटच्या षटकातील. अक्रॉस द लाईन न खेळण्याचा प्रयत्न. बॅट वरती आला नाही चेंडू. यष्टी रक्षक बीट झाले सुभाष. 22च्या सहाय्याने एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती 41 धावा. सकाळचं सत्र आहे.
धावा पाहायला मिळत नाहीयेत, मोठे फटके येत नाहीयेत. एकही षटकार या इनिंग मध्ये आतापर्यंत आला नाहीये. 4 चौकार पाहायला मिळालेत. मिळतोय स्लोवर पण चेंडू गतीमध्ये परिवर्तन करतोय. गोलंदाज वारंवार चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळतोय. योग्य टप्प्यावरती योग्य लाईन वरती चेंडू हाताळतोय. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावा रपलकावरती 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 42 धावा. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 42 धावा. दिवा संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत. आगासन बी संघाचे संगणक आपल्याला विनंती असेल आपण टॉस साठी यायचंय. तिसरा चेंडू बॅकपटला गेला. पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहेत विनोद. जोपर्यंत चेंडू अडवतील फेकतील तोपर्यंत फक्त एकच धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. स्ट्रायकन वरती किशोर भंडारी. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 43 धावा पुढे सरसावलेत. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक रमेश चेंडूवरती येत आहेत. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या धापलकावरती पाहायला मिळते 45 धावा. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर चला आगासन संघाचे संगणक या टॉस साठी पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. वेगवान फटका यावेळी जाईल सीमा पार. किशोरच्या बॅट मधला दमदार चौकार. आगासन बी संघाच्या संगणकाला विनंती असेल टॉस साठी या. दिवा संघाचे संगणक कधीच येऊन इथे उपस्थित आहेत. आज शेवटचा दिवस आहे. फायनल डे. आपल्याला 9 सामने कव्हर करायचे. सहकार्य करा जरा. विनंती असेल आगासन बी संघाच्या संगणकाला टॉस साठी यायचंय. शेवटचा चेंडू पहिल्या सत्रातील. यावेळेस यष्टीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेत. पुढे सरसावले होते फलंदाज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. शेवटचा चेंडू होता. 5 षटक 19 मिनिटांमध्ये कंप्लीट केलेत संदप संघानं. धावांचं लक्ष ठेवलंय संदप संघासमोर. संदप संघ कशा प्रकारे धावा कुटेल की धावसंख्येला रोख लावेल हे डुटणे संघ ऐकण्यासाठी जाऊयात माझे साथी समालोचक आमचे गुरुवर्य बाळूदादा पाटील सागाव यांच्याकडे. हॅलो हॅलो हॅलो. तर धन्यवाद. सिद्धार्थ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नमे कुर्म देव सर्व कार्य तू सर्वदा. 14 विद्या 64 कलांचा अधिपती त्या गणपतीला वंदन करून महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुजरा. जे आमच्यातून निघून गेले स्वर्गीय शिवाजी असेल राकेश म्हात्रे आमचे 2 बंधुराज यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळूंचं हार्दिक स्वागत. ही स्पर्धा आपण पाहता जर्मन 40+ क्रिकेट संघ दातिवली आयोजित नगरसेवक चषक
20-25चं दमदार आयोजन पाहतो आज अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील आपण पहिली लढत. काय गोलंदाजी केली संघाने. खास करून मी गिरीश पाटीलचं कौतुक करेन. जरी विकेट नसेल मिळाला पण धावांवरती अंकुश लावलंय. एसपीने देखील गोलंदाजी केली, त्याने धावा दिल्या तब्बल. आपण आता सुभाषने चांगली गोलंदाजी केली. सुभाषने देखील 11 धावा, 49 धावा दिल्या. 50चं लक्ष. चला आगासन 40+ कॅप्टन, आगासन 40+ बी संघाचे संघनायक, दिवा 40+ संघाचे संघनायक आलेले आहेत. कारण वेळेवरती सर्व संघांनी येणं फार गरजेचं आहे, कारण आज 9 सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत. भाया यांचं देखील मोलाचं सहकार्य आहे बघा ना. प्रचंड मेहनत. पाणी नव्हतं, पाणी उपलब्ध करून दिले त्याबद्दल भायांना धन्यवाद देऊ. समीर पाटील असतील, आमच्या सर्वांच्या आधी ते आले आहेत. आपण प्रमोद मडी देखील. प्रचंड मेहनत, 3 दिवसीय स्पर्धा आणि प्रचंड मेहनत. नाही भाया, आज आज शेवटचा दिवस. आजच्या दिवशी तुमची उपस्थिती फार महत्वाची आहे. समीर पाटीलच्या माध्यमातून अतुल पाटील देखील येत आहेत. नाही, अतुल पाटीलचा ड्रेस कोड बघा किती चांगला आहे. आज शनिवार, बजरंगबलीचा दिवस. ब्लॅक अँड ब्ल्यू ड्रेस कोड आपण पाहू शकता. बघा 2 चेंडू रमेश चेक करायचे. कारण चेंडू कधी हरवला फुटला नवीन आहे. रमेश एक जबरदस्त क्रिकेटर आहेत. आल्या आल्या पहिला त्यांनी काय सांगितलं, टॉस करायच्या आधी प्रवेश फी घ्या आमची. रमेशची, रमेशचं कौतुक करा. रमेश कधी बघा नाणेफेकीच्या आधीच प्रवेश फी देऊन टाकतात आयोजकांना. सर्वांचं सहकार्य असणं फार गरजेचं आहे. समीर पाटीलची प्रचंड मेहनत, एक वेगळी संकल्पना. प्रमोद मोडी ना भूतो ना भविष्य अशी झाली बघा ना. काल सर्व खेळाडूंना चाय, प्रेक्षकांना चाय. समीर पाटील सांगितलं किती चहा प्यायचा तेवढं प्या, गुळाचा चाय. आणि आज देखील उपलब्ध होईल. आपण धन्यवाद देऊ खऱ्या अर्थाने. संद 40+ संघाला किती मिनिटात 5 षटकं फेकली भावेश? 19 मिनिटं. त्याबद्दल धन्यवाद. चला आगासनचे कॅप्टन बघा, शेवटचा कॉल आहे, अन्यथा तुम्हाला आयोजक जी पॅनल्टी देते तुम्हाला स्वीकारायला लागेल. तुम्हाला आम्ही सातत्याने सूचना काय करतोय, 9 सामने आम्हाला कव्हर करायचे. त्यानंतर बक्षीस समारंभ आणि सर्व उजेडात सामने होणं फार गरजेचं आहे. विश्वास येते गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला मधु आणि 9 षटकला सुभाष. एसपी मित ट्रॉफी सेंटरचे ओनर, एक अष्टपैलू खेळाडू. सामना सुरू होतोय. बरोबर 10:25 मिनिटांनी सामना सुरू होतोय. पहिला चेंडू शरीरापासून दूर ठेवलाय, अवे फ्रॉम द बॉडी. चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलाय. पंच वाईट चिकून करतात. संजय म्हात्रेंना धन्यवाद देईल. खूप चांगली पंचगिरी राहिली 2 दिवस त्यांची. आज देखील तशाच प्रकारची पंचगिरी राहील त्यांच्याकडून. आगासांचे कॅप्टन आलेत. चला आपण दिव्याचे कॅप्टन या टॉस लगेच करूया. दिवाचे कॅप्टन नाही, आपण दोन्ही संघनायकांना बोलू. कारण इनिंग आपण 1 षटक संपल्यानंतर भावेश आपण टॉस देखील करू. विश्वास पुन्हा गोलंदाजी मार्कवर. 50चं लक्ष संद 40+ संघासमोर. हो, फटका चांगला आहे. इनसाइड आउटचा लाजवाब फटका पाठवून दिलाय. एक्स्ट्रा कव्हर, सी मार्शा षटकार. बघा पहिल्या इनिंग मध्ये एकही षटकार नाही. आमचे ऑपरेटर गुणलेखक किती हुशार आहेत बघा ना. लगेच सांगतात की बळू पाटील मागच्या एका इनिंग मध्ये षटकार आला नाही. अतुल देखील येतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. काय फटका ओव्हर पिच. 1 मिनिट जरा प्रमोद मोडी, 1 षटक संपू दे, मग आपण इनिंग कॉइन देतो आम्ही तुम्हाला तुमच्यापर्यंत. लाजवाब फटका, लाजवाब फटका. इनसाइड आउट. एक वेगळी शैली रमेशची. पुढे गोलंदाजी मार्कवर विश्वास. राईट आर्म ओव्हर द गड मार्क होता. स्ट्राईकला मधु पाटील. ऑन साईडला फक्त सॉफ्टेने चेंडूला पुश केलंय. भावेश या गावाचं वैशिष्ट्य बघितलं ना, सर्व पाटील. धाव संख्या, धाव फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 8 धावा. मला वाटतं ठाणे जिल्ह्यातील एकमेव गाव आहे की त्या सर्व पाटील आहेत. विश्वास पुणे गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला एसपी.
सुभाष पाटील ऑन साईडला शॉर्ट पॉईंट लेग शॉर्ट स्क्वेअर लेग 163 शॉर्ट मिड विकेटला लॉंग ऑनला 163 सचिन पाटील बऱ्याच दिवसानंतर संघामध्ये दिसत आहेत. ऑफ साईडला क्षेत्रक्षण शॉर्ट दरम्यान 163 शॉर्ट कव्हर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ डीपला आहे. हो चांगला चेंडू चेंज ऑफ पेस होता शरीराचा वेध घेतला. एक धावी ते कंप्लीट केले ते लेग बायच्या स्वरूपात. संजय म्हात्रेचा इशारा येतोय. संजय म्हात्रेने बघा खूप चांगली पंचगिरी केली. धावा आदल्यात धाव करते आपण पाहू शकता. भावेश मला माहिती आहेत 9 धावा. भावेश पाटील देखील आमचा चांगले गुणवले. उंबारली संघ देखील टॉप 3 मधला दुसरा संघ आहे. त्यांच्या चेहऱ्यावर देखील आनंद आहे. का नसावं गावचा संघ आहे. रेग्युलर संघ चांगली कामगिरी. हो पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवलाय. बॅट देखील हवेतून हातातून निघून गेली यावेळेला आणि आपण त्या एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा. भावेश कोणी खेळाडू जवळ नव्हते अन्यथा बॅट लागले असते. मावशी थोडस 10 धावा 50चं लक्ष आहे. टॉस देखील आपण करणार एका षटकानंतर. प्रमोद मडवी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. दिव्याचे कॅप्टन देखील वेळेवर उपस्थित झालेत. आगासांचे कॅप्टन देखील वेळेवर उपस्थित झालेत. ओ फटका पुन्हा एकदा चांगला आहे. चिप शॉट बघायला मिळालाय. सचिन येत आहेत. ड्राईव्ह चांगली केली. खूप चांगले प्रयत्न केलेत. तिसरी होत आहेत का पाहायचंय. SP ला धावावं लागलं. इतर वेळी आपण बघितले तर मधूला धावावं लागतं पण आज SP ला धावावं लागतं. 3 धावा मिळतात. प्रयत्न खूप चांगले केले. प्रयत्न आवडल्यास एकदा टाळ्या होते. तर 40 प्लेसच्या खेळाडूंचं मनोबल वाढवणं हे आपल्या हातात आहे. काय प्रयत्न केले. लाजवाब प्रयत्न. धावसंख्येत ऑफर करते आपण पाहू शकता. संघ 40 प्लस संघ चेस करतो या वेळेला. 50 धावा 13 धावा. खूप चांगला स्टार्ट दिलाय मधु आणि आपण तर SP ने सुभाषने. विश्वास राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. हो फटका चांगला ऑन साइडला फ्लिक केलाय. बॉटमॅनचा खूप चांगला वापर केलाय. चेंडू चालला या वेळेला वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा पार चौकार. काल आपण बघितले तर माजी महापौर आपण तर उपमहापौर रमाकांतची मडवी येऊन गेले. काल आमदार साहेब देखील येऊन गेले. म्हणजे प्रचंड सर्वांनी उपस्थिती कारण त्यांचं सर्वांचं प्रेम राहिलंय या नगरसेवक चषकावर. प्रमोद मडवी यांच्यावर आणि दातिवली गावावर प्रचंड प्रेम राहिलं. आमदारांनी देखील काल शेवटचे आपण तर मॅचमध्ये 2 सामने आपण तर 2 ओव्हर त्यांनी पाहिल्या. मजा वाटली त्यांना देखील इथून सामना एन्जॉय करताना. रमेशने देखील सांगितलं की या मैदानावर खेळायला मजा येते आणि 17 धावा धावफलकात आल्या आहेत. सुरुवात काय दमदार झाली. विश्वास तो सुभाष ऑन साइडला स्वीप करायचा चेंडू हवेमध्ये. रक्षक नितीन जातोय. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडला जातोय. बॅटर बाद. स्वतः SP नाराज होतात बघा. त्याला माहिती आहे की चुकीचा शॉट खेळलो मी. 17 धावा आल्या आहेत. कुठेतरी सिंगल मिळणं फार गरजेचं. कदाचित हाताला बोटांच्या जवळ चेंडू लागला असेल त्यामुळे व्यवस्थित मिडल झाला नाही चेंडू. नवीन बॅटर तो या संघाचा संकटमोचक. जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा तेव्हा मैदानात सतीश पाटील आला आणि त्यांनी चांगली टॉस करूया आपण. नितीन झेल पकडलाय. तर सिद्धार्थ देखील आमच्या तिथे. सिद्धांत लवकर टॉस केला जाईल. 40 प्लस कल्याण डोंबिवली ग्रामीण संघटनेचे उपाध्यक्ष प्रमोद दादा यांच्या हस्ते छापा कॉल केलाय. काटा आलाय. टॉस जिंकलाय दिवा संघानं. प्रथम निर्णय काय असेल दादा. आता मी खेळाडूंना विचारून निर्णय घेतो. निर्णय पेंडिंग असेल. आपण ही स्पर्धा पाहतोय नगरसेवक चषक स्पर्धेबद्दल काय बोलाल. स्पर्धेबद्दल मी तर आता 2 दिवस लाईव्हच बघत होतो पण प्रत्यक्षात एकदम नियोजन सुशिस्त आणि व्यवस्थित आहे आणि प्रमोद मडवी वगैरे आहे ते यांचं नियोजन नेहमीच चांगलं असतं. धन्यवाद. हे होते दिवा संघाचे संगणक. आगासन B संघाचे संगणक. एकच प्रश्न विचारेन. जय हनुमान क्रिकेट संघ दातिवली 40 प्लस आयोजित नगरसेवक चषक ही स्पर्धा कशी वाटते. चांगले आहे आणि प्रमोद दादांचं नियोजन एकदम चांगलं आहे आणि एकदम भारी. धन्यवाद. डिसिजन पेंडिंग आहे. लगेचच आपल्यापर्यंत डिसिजन येईल. तोपर्यंत जाऊयात ऐकूयात बाळू पाटील सागव यांचा आवाज. थँक्यू सिद्धार्थ. तर वेळ फार कमी आहे त्यामुळे आपण जास्ती ओपिनियन घेत नाही कारण आज गोलंदाजी मार्कवर येतो आपण तर सुधीर काळन येतोय. 17 धावा पहिल्या षटकात आला. एक दमदार स्टार्ट 33 ची गरज आहे येणाऱ्या आपण तर 24 चेंडू मध्ये. नवीन बॅटरला संकट मोचक या संघाचा सतीश पाटील आलाय. 3ऱ्या क्रमांकावरती खातं उघडायचं आहे त्याला. अजून स्ट्राईक आली नाही. चेंडू रिलीज व्हायच्या आधीच हातातून निसटला. हे दृश्य आपण सातत्याने बघतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो ग्रामीण क्रिकेट असो शहरी विभागाचा क्रिकेट असो. कदाचित चेंडू हातातून रिलीज करायच्या आधीच पडलाय.
सुधीर गोलंदाजी मार्कवर. हो फुल टॉस आहे. ऑन साईडला वळवलं यावेळेला चेंडू मिडावला चेंडू वेगाने चाललाय. नितीन आलाय वेगाने यावेळेला खूप चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. 2 धावा इथून कंप्लीट होत आहेत का पाहायचं आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मधू काय धावतोय असं वाटतं मधू नाही आज दुसराच कोणतरी धावतोय त्याच्या बदली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा अक्षरशः इथे मात्र कंप्लीट केल्यात. जी सिंगल होती त्याला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. त्याचं एकमेव कारण सतीश 19 धावा दाखल करते. मधू मला वाटतं त्याच्या कारकिर्दीमध्ये आज 40+ मध्ये एवढ्या पहिल्यांदाच धावला असेल. 2 वेळा त्याने काय धावला तो वेगाने. जुनं डोंबिवलीच्या मैदानात धावला पण आता तर खऱ्या अर्थाने कसरत आहे त्याची. 3 सामन्यामध्ये ऑन साईडला वळवलं यावेळेला चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून. खराब चेंडू आणि त्याच्यावरती योग्य उत्तर चेंडूला पाठवून दिलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारच्या पार पाठवला चेंडूला चौकार. थँक्यू डिझेट. मान्यवरांचं आगमन झालंय. शक्ती म्हात्रे यांचं आगमन झालं त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आज मान्यवर देखील भरपूर प्रमाणात 2 दिवस भरपूर मान्यवर आले. काल आमदार येऊन गेले. आपण उत्तर दातिली गावचे भूमिपुत्र. आपण उत्तर या विभागाचा ज्यांनी काय पलट केलं रमाकांतजी मडवी साहेब. एक सामान्य कुटुंब काशीनाथ दादा पाटील देखील येऊ त्यांना देखील विसरता कामा नाहीये. बरेचसे मान्यवर येऊन गेले. ओ फटका चांगला स्टँड अँड डिलिव्हरच्या मध्ये पाठवून दिलाय. लॉंग ऑफ सीमारच्या पार 1 बाउंड चेंडू सीमारच्या पार चौकार. कुठेतरी मधूला आज घाई आहे. त्याला माहिती लवकर सामना फिनिश करायचा कारण का मालिकावीरसाठी सायकल देखील आहे. सुरुवात दमदार झाली आहे. नाही असं काहीतरी ध्येय पाहिजे ना तुमच्याकडे. काहीतरी आहे तर काहीतरी करायचं मैदानात. हो पुणे ऑन साईडला वळवलं यावेळेला मिड विकेटला चेंडू वेगाने चाललाय. चांगलं क्षेत्ररक्षण. किशोर आहेत तिथे 2 धावा होत आहेत. तिसरी होते का पाहायचं आता. नकार देत आहेत थोडसा चेंडू बरोबर आपण पकडण्याचा प्रयत्न केला पण चेंडू पुढे पुढे चालत. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकता. 22 मला माहिती आहेत. 29 धाव 21 ची गरज आहे. हो फटका पुन्हा एकदा सुरेख आहे यावेळेला. स्ट्रेट बॅटने खेळलाय. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आले आहेत. लॉंग आपण जोपर्यंत चेंडूला फीड करतायत 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आपण पाहिले तर आज खूप चांगली बॅटिंग करतोय मधू. जुना मधू बघायला मिळतोय कारण की या वर्षीचा विचार केला 2024 एंडिंगला आणि आता 2025 ला दमदार बॅटिंग झाली होती पण आज दमदार बॅटिंग करतोय. 8 चेंडू 24 ची बॅटिंग आपण तर आतापर्यंत खेळी केली. मधूची बॅटिंग एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. खूप चांगली बॅटिंग करतोय. जबरदस्त बॅटिंग. हो फटका चांगला यावेळेला खेचलाय चेंडूला. वाईडिश लॉंगरला चेंडू चाललाय. सचिन प्रयत्न करतोय जोपर्यंत चेंडू फीड होईल. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या धाव फलकरती आपण पाहू संदप 40+ संघ चेस करतोय. 50 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा दिल्या धाव फलकरती. 33 धावा पहिल्या षटकात 17. या षटकात भावेश आम्हाला सांगतायत की धावा आल्या तब्बल 16 आल्यात. 33 झाल्यात. 17 ची गरज आहे. बघा पाण्याची मागणी केली जरा जाऊ शकता लवकर जा जरा. पाणी कधी कुणाला लागलं तर मागून घ्या. खरं का पाणी कुणाला मिळणार नाही असं नाहीये कारण 40+ क्रिकेट आहे आणि प्रत्येक खेळाडूंना विनंती आहे भावेश खास करून की सामना सुरू होता पूर्वी ना जेव्हा तुम्ही घरातून निघता तर काहीतरी हलका फुलका नाश्ता करा. चहा बिस्किट करा किंवा इव्हन तुम्हाला जमल तसा हलका इडली असेल पोहे असतील आपण काहीतरी करून नाश्ता करा. खाली पोट मैदानात उतरू नका कारण का कधी कधी छातीत दुखतं आपण मनमळल्यासारखं होतं चक्कर येते आणि काही असे दृश्य घडले आहेत की काही खेळाडूंना आपला प्राण देखील गमवावा लागलाय. त्यामुळे असं कोणी करू नका. सर्वांनी नाश्ता करून या. थोडा तरी नाही जमलं तर चहा बिस्किट तरी खाऊन या. 33 धावा झाल्यात. येणारे आपण तर 18 चेंडू 17 ची गरज आहे. सामना खुला झालाय. मधू काय बॅटिंग करतोय. जबरदस्त बॅटिंग करतोय. गोलंदाजी मार्कवर स्पिन आक्रमण या संघाचा एक अतिशय चांगला गोलंदाज पंडित काळे नेतोय. रमेशने काहीतरी आपण मध्ये पाणी दिलंय खेळाडूंपर्यंत पोहोचवलंय. मला वाटतं मेसेज दिलाच नसेल कारण त्यांना माहिती आहे 2 बॅटर खूप चांगल्या प्रकारे बॅटिंग करतायत. मित्र असं बऱ्याच वेळा बघितले काही जण चांगली बॅटिंग करतात त्यांना मेसेज नाही. मेसेज देऊ नका. त्यांना माहिती खेळपट्टी कशा प्रकारे बॅटिंग करायची. आता त्यांना माहिती सामना खुला झालाय कारण का येणारे 18 चेंडूमध्ये 17 धावा करायच्या. सोपं समीकरण आहे. पंडित गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकला सतीश. हो पहिला चेंडू ऑन साईडला वळवलं यावेळेला यष्टीरक्षक जातोय तिथे. शनिदास चेंडूला फीड करतोय. डॉट चेंडूची 17 चेंडू 17 ची गरज आहे. लवकर बाद झाला. त्यानंतर 3रा क्रमांक सतीश आलाय.
सतीशला खातं उघडायचंय. हो बाकपड गेला, कट केला या वेळेला. चेंडू वेगाने चाललाय, पॉइंटला बीट करून आउटफील्ड पास आहे. सतीशच्या बॅटमधून पहिला दणदणीत चौकार. मिळवी आणि दिव्याचा विकास पूर्ण आपण तर या गावांचा विकास देखील केला, काय पलट केला. एक सामान्य कुटुंबातील माणूस आणि आज बघा किती माणुसकी जपली आहे. खरं का आमचे मेवणे देखील प्रमोद मडवी सातत्याने या व्यक्तीचं नाव घेत असतात. सोपान पाटील, मला वाटतं देवाचं नाव कमी पण या व्यक्तीचं नाव जास्ती घेत असतील. आणि लाडके मुख्यमंत्री देखील त्यांचं हे जवळचं व्यक्तिमत्व. मिसफील्ड झाली, मिड विकेटला 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. धावसंख्या धाव करते आपण पाहू शकता. या वेळेला 2 ने पुढे सरकते 39. भावेश, राजकारण असो किंवा कोणतेही व्यक्तिमत्व असो, तुम्हाला माणुसकी जपणं, माणसं जवळ करणं फार गरजेचं आहे आणि ती केल्यात. धावसंख्या धाव करते आपण पाहू शकता. या वेळेला 39. 11ची गरज आहे. सदाशिव म्हात्रे साहेबांचं आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. सदाशिव दादांचं देखील व्यासपीठावर आगमन झालंय. पंडित राईट आर्म राऊंड द कडे मार्गदर्शक टाकला सतीश. ऑन साईडला आडव्या बॅटने वळवलंय. चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेगला, एक धाव कंप्लीट केले. ते किशोर येत आहेत, जबरदस्त चेंडूला फीड करतायत. 2 धावा सहजतेने मिळत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. या वेळेला 41. भावेश पाटील बघा किती चांगली माहिती देतात. 14 चेंडू 9 धावांची गरज आहे. मयूर पाटील आमचे किती चांगले ऑपरेटर आहेत बघा. सोनारपणा फटका या वेळेला खेचलाय. चेंडू चाललाय सीमा रेषा पार, वाईड इश लॉंग ऑन रिजन मधून. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता. या वेळेला 45. दिवा संघाने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आमचे अपडेट आपण तर मयूर पाटील किती आम्हाला चांगलं गुणलेखन सांगतात बघा ना, अपडेट करतायत ते. ऑपरेटिंगच्या माध्यमातून स्कोर अपडेट करतात, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देऊ. 5 धावांची गरज आहे. फुलटॉस आहे, पूल केलाय, पाठवलाय चेंडूला. या वेळेला स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून चेंडू सीमारेषा पार षटकार आणि अशा तऱ्हेने सामना जिंकलाय. 3 षटकाच्या आधीच अभिनंदन. संदप 40+ संघ, हार्डलक आपण पहिले तर हेडूटने 40+ संघ पण या स्पर्धेत भाग घेतला, त्यांना धन्यवाद देतो. या सामन्याचा मान ऑफ द मॅच लगेच आम्ही घोषित करू. चला, आगासन संघ आपल्याला बॅटिंग करायचे, त्यामुळे चेंडू चेक करा. आगासांची स्पर्धा देखील एक दिवशी आहे.